मॉर्निंग मित्रांनो. आज आपली सुरुवात 8 वाजता होती, कारण आपल्याला मुंबईची ट्रिप आहे जी आपण मागच्या आठवड्यामध्ये त्यांना एअरपोर्टला सोडलं होतं. त्यांनाच एअरपोर्टवरनं घ्यायला जायचे परत. तर इथनं आपण आता निघलोय 8 वाजता. CNG वगैरे भरलाय, पेट्रोल भरलंय, थोडंसं फास्टॅगचं रिचार्ज मारले आणि आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला निघलोय. आपल्या भोसरीतनं नाशिक फाट्यापासून वळलोय आता. तर इथनं दाखवते मला जवळपास 11:25चा पोहोचायचे तिथं. त्यांना 12:15ची फ्लाईट लँड होणार तिथं 12:15ला. तर 12:15ला लँड झाल्यावर थोडाफार 10-15 मिनिटात त्यांना लागलच. आपल्याला तिथं माहित नाही, थोडं विचारायला टाइम लागेल. म्हणजे आपण जवळपास पकडून चला अर्धा तास आणि 15 1 तास आपण आधी पोहोचणार आहे त्यांच्या. तर फक्त कुठं ट्रॅफिक नाही लागावं, आपण हायवेला थोडंसं बघूया, स्ट्रेच करू, म्हणजे आपल्याला 10-15 मिनिटं पुढे भेटतील. तर बघूया, आपल्या लिमिटमध्येच गाडी चालवायची, एकटे म्हणून असं जोरात वगैरे नाही चालवायची. तर स्पीड लिमिटच्या अंडरच आपण गाडी चालवतो शक्यतो. तर आता इथनं बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. मध्ये कुठं ब्रेक घ्यायची गरज नाही, कारण नाश्ता वगैरे सगळं इथंच केलंय, घरूनच घेतलंय करून. तर आता डायरेक्ट नॉनस्टॉप निघूया. जर अटल सेतूला बघू, तिकडनं जर लवकर पोहोचणार असेल तर तिथं बघू, कारण लवकर जर फ्लाईट म्हणजे आली वेळ आहे तर आपल्याला जर ट्रॅफिक लागलं तर आपण अटल सेतूने जाऊ, नाही तर मग आपण नॉर्मल जो रूट आहे तर तिकडनं जाऊया. बघूया आता आपल्याला मॅप काय सांगते, त्याच्या हिशोबाने आपण बघू. पुढे जाऊन गर्दी किती त्याच्या हिशोबाने बघूया. आपण आहो आता एक्सप्रेस वेला. तर इथं एक नेहमी लक्षात ठेवायचं, आपला लेन सारखं बदलायचं नाही गाडीचं. फर्स्ट लेनवरनं सेकंडवरनं थर्डवरनं परत फर्स्ट, असं नाही करायचं. जिथं गरज वाटला तिथंच ओव्हरटेक किंवा मागं वाढायचं असेल तर मागं, पण लेन नाही बदलायचं सारखं जास्त. आणि इथला एक नंबर तुम्हाला सांगतो, 9822498224 हा नंबर एक, आणि 9833498334 2 आणि 3 फक्त चेंज करायचं आहे. तर हा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहे. नाही जर सापडलं तर डायरेक्ट 100 नंबर आपला कॉल करायचा आहे इमर्जन्सीला. कारण माझं जेव्हा शॉप होतं गारमेंट शॉप, तेव्हा मी मुंबईला उल्हासनगरला जायचो माल घ्यायला. तर तेव्हा माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता. माझ्याकडे बीट गाडी होती शेवरलेटची. तर मित्र होता सोबत, आम्ही 2 जण माल घ्यायला चाललो होतो. सकाळी निघलो तर इथनं स्टेपनी नव्हती. आम्ही कधी गाडी सेकंड घेतली होती मी, सो मी कधी चेकच केलं नव्हतं की माझ्याकडे स्टेपनी आहे का नाही. आहे म्हणून असं डोक्यात निघालोय, हवा चेक केली नाही, काय नाही, सरळ आपलं निघालो. तर सकाळी जाताना पंक्चर झाला एक टायर, आणि तो लकीली म्हणजे फर्स्ट लेनला होतो. आम्ही पटकन गाडी साईडच्या लेनला घेतली आणि तिथं साईडलाच थोडंसं खाली पंक्चरवाला होता. तर टायर खोलून तिकडं न्यायला, पंक्चर काढला, परत लावला. तो म्हणला की हा टायर खराब झालेला आहे, तुम्ही हळूहळू जावा. तर ठीक आहे, आम्ही हळूहळू गेलो. तर माल घेतला आणि माल घेतल्या परत पंक्चर झाला. म्हणजे गाडी फुल संध्याकाळ झाली होती, आता 6-7 वाजले होते हायवेला, आणि परत पंक्चर झाला. आणि जिथं पंक्चर झाला पुढंच पंक्चरवाला, गाडीच्या पुढेच राईट साईडला. हायवेला वळायचं होतं पनवेलपासनं. तर तिथं टाकलं पॅच, ट्यूब चेंज केली आणि पॅच टाकला. तर तो बोलला की टायर पूर्ण गोटा झालेला आहे, तुम्हाला हळू जावं लागेल, नाही तर हिटने टायर फुटल. म्हणलं आता घरी जायचे, आता पैसे पण संपले होते. माल घेतला होता टोटल गाडीमध्ये फुल, आणि पंक्चर झाली गाडी. तर परत आपण हळूहळू निघालो 40च्या स्पीडनी. तर एक 60-70 किलोमीटर असेल आमच्या घरापासून. तर हायवेला 8-9 वाजले होते आणि गाडी परत पंक्चर, टायर फुटला, ट्यूब पण आणि टायर पण. आता करायचं काय, पैसे तर संपलेत सगळे. घरी फोन केला भावानी, ATM टू ATM 5,000 रुपये टाकले, आणि खायला काय नाही आमच्याकडं, पाणी नाही, तर पैसेच नव्हते. आणि मग आता कुणाला फोन करायचं, तर आम्ही डायरेक्ट 100 नंबरला फोन केला पोलिसांना. तर तिकडनं म्हटले तुम्ही, त्यांनी लोकेशन वगैरे विचारलं कुठं कुठं आहे, असं आम्ही बोललो. आम्ही सांगितलं की इथं थांबलोय. तर अर्ध्या-पाऊण तासाने ते पोलिस आले आणि त्यांनी बघितलं की गाडीमध्ये माल वगैरे, आणि इलेक्शन सुरू होतं त्या टायमिंगला. तर त्यांनी विचारलं की काय आहे, सांगितलं असं आहे, माल वगैरे घेते, दुकानाचं ओपनिंग आहे, असं काहीतरी सांगितलं. तर त्यांनी त्या गाडी ओढणाऱ्याला बोलवलं, ठोचनवाल्याला. तर त्यांनी 1.5 किलोमीटरचे, नाही सॉरी 5 किलोमीटरचे 1,500 रुपये घेतले, ओढायचे फक्त गाडी. रात्र झाली होती, 9-9:30 वाजले होते काहीतरी, 10च्या आसपास. आणि तिथं गेल्यावर टोल नाक्यापाशी नेलं त्याने आम्हाला, त्याच्या इथं कुठं. तर तिथं आम्हाला सेकंड हँड ट्यूब टायर 2900 रुपयाला भेटला. आता काय करणार, गरज होती आपल्याला, घरी तर निघायचं होतं. सो घेतला 2900 रुपयाला. 1,500 हे
3 वेळा पंक्चर, ट्यूब टाकली होती. टोटल काहीतरी आठवतं त्या दिवशी 5,900 रुपये आमचे असेच गेले होते. आणि रात्री आम्ही 1:30 वाजता घरी पोहोचलो होतो. सो हे सगळं अवॉइड करण्याकरता काय करायचं, हायवेला कधी पण जायच्या आधी आपल्या गाडीचं प्रेशर चेक करायचं. नॉर्मल जेवढं प्रेशर असतं त्याच्यापेक्षा 1 ते 2 PSI कमी करायचं, कारण हीट होती गाडी. हायवेला गेल्यावर कंटिन्यू रोड आपला टायर असतं 100-150 किलोमीटर आपण चालवतो, तर हीट होती. आणि हीट झाल्यानंतर मग टायर प्रेशर वाढतं, त्याच्यामुळं टायर फुटतो किंवा पंक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर माझी गाडी नवीन आहे त्यामुळं मला काही इश्यू नाही येणार, पण ज्यांच्या गाड्या जुन्या आहेत किंवा ज्यांच्या रुटीन मधल्या गाड्या आहेत तर टायर वगैरे चेक करून घ्यायचं, हवा प्रेशर कमी करायची कधी पण, आणि मगच हायवेला जायचं. तर माझी सवय तीच होती मला, की कंटिन्यू कधी पण माल घ्यायला जाताना आधी हायवेच्या साईडला पंक्चरवाला आहे तिथं हवा चेक करायची गाडीची आणि नंतरच हायवेला निघायचं. तर अशी सवय माझी आता पण आहे. आता गाडी नवीन आहे म्हणल्यावर काही इश्यू नाहीये, टायर एकदम चांगले आहेत आपले. आणि एक स्पीड मेंटेन कधी पण ठेवायचं, तुम्ही 80-90 ठेवताय, 70-80 ठेवताय, तो स्पीड मेंटेन ठेवायचा. आणि लेन पण मेंटेन ठेवायचं, सारखं लेन पण बदलायचं नाही. आणि जास्त गाणे वगैरे लाव असं धिंगाणा घालणे अवॉइड करायचं. तुम्हाला जर झोप लागत असेल तर गाडी साईडला घ्यायची, 5-10 मिनिटं फ्रेश व्हायचं, तोंड धुवायचं, 10 मिनिटं रेस्ट करायचं, नंतर निघायचं. तर अशा पद्धतीने काम केलं तरच आपलं काम होणार आहे व्यवस्थितपणे. तर ठीक आहे, आता आपण घरापासून जवळपास 52 किलोमीटर आलोय पुढं, अजून आपल्याला 100 किलोमीटर जायचंय. तर आपल्याला 2 तास वगैरे लागल. तर बघूया, आपण वेळेत तर पोहोचतोय. त्यांच्या फ्लाईटला एअरपोर्ट पासून यायला, परत त्यांना पिकअप पॉइंटला यायला परत अर्धा तास जाणार. तेवढ्या याच्यामध्ये आपण CNG वगैरे बघूया, तिथं कुठंतरी आहे तिथं CNG फिल करून घेऊ आणि लगेच आपल्या पार्किंगला जाऊन उभं राहू. तर ठीक आहे, आपला पण एक्सपिरियन्स राहील का, फर्स्ट एक्सपिरियन्स होता T2ला आपण सोडल्याचा. आता हा त्यांनाच परत घ्यायचा आहे, म्हणजे ते ऍडजस्ट पण करून घेतील आणि त्यांना माहित पण आहे तिथलं, तर आपल्याला पण आयडिया येईल त्याच्यामुळं. तसे काल आपले एक मित्र आहेत ब्लॉग विथ श्री, तर त्यांना पण आपण विचारलं, त्यांनी पण सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही जावं तिथं पार्किंग काढायचं, 250 रुपये काहीतरी पार्किंग आहे. तर बघूया, एक्सपिरियन्स आहे नवीनच. तर किती वेळ लागतो, आता इथं गर्दी लागली हायवेला, तर बघू आपल्याला किती वेळ लागतोय निघण्यासाठी. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, पण झूम करण्याचा प्रयत्न करतो. गर्दी म्हणजे फुल गर्दी आहे एकदम लास्ट पर्यंत, बोगद्यापर्यंत. तर बघूया किती वेळ लागते. हा आता लोणावळ्याचा घाट आहे, तर तिकडून येणाऱ्यांची गाडी तर एकदम जाम आहे, एक लेन, आणि इकडून जाताना थोडंसं मोकळं आहे. तर व्हिडिओ का काढला आता मध्ये, आता घाटामध्ये बोगद्यात ना, जिथं घाट चालू होतो लोणावळ्याचा तिथं बोगदा आहे पुढं, पहिला बोगदा दुसऱ्या बोगद्यामध्ये. तर बोगद्यामध्ये 3 गाड्या बॅक टू बॅक एकमेकाला लागल्या होत्या. बोगद्यामध्ये अजिबात ओव्हरटेक करायचा नाही, हेडलाईट लावायचा, पार्किंग लाईट लावायची आणि स्पीड लिमिटच्या खाली चालवायची गाडी. जर 80चं लिमिट असेल तर 60, 70, 60, 50, 60 आणि लाईट लावायचं. काही नाही डोक्यात ठेवायचं की फास्ट आहे आपली गाडी, काही नाही होत, तुमची फास्ट आहे, पण त्याच्यापेक्षा पुढच्याने ब्रेक दाबला किंवा त्याच्यापेक्षा फास्ट मागून जर आला तर काय करणार तुम्ही, त्याला कसं काढणार तुमची गाडी. त्यासाठी हेडलाईट लावायची, पार्किंग लाईट लावायची. 3 गाड्या बॅक टू बॅक उडवलेल्या होत्या, मागून एका मागे. आता ते चालले असतील पुढे फिरायला, दिवस त्यांचा खराब. थोड्या घाईसाठी अजिबात गडबड नाही करायची. आता इथं परत गर्दी आहे, निवांत चालू, काय होईल 5-10 मिनिटं उशीर होईल, त्याच्यापेक्षा काय होणार आहे. तर अजिबात गडबड करायची नाही हायवेला, आपला लेन सोडायचा नाही. मी शक्यतो बघा आता फर्स्ट लेन पासूनच गाडी चालवतोय. आपली कार आहे, हे मोठे ट्रक वगैरे लेफ्ट साईडने चाललेत माझ्या, मी आपला एक लेन धरलाय. मला जिथं वाटते ओव्हरटेक करायचं तेव्हाच मी लेन चेंज करतोय, नाहीतर मी शक्यतो लेन चेंज करत नाही हायवेला. ही सवय मला आधीपासूनच, सुरुवातीला नवीन गाडी घेतली तेव्हा मी करायचो असं की फास्ट चालवायची, पण नंतर असं होऊन जातं की इच्छा होत नाही गाडीवर बसायची. तर त्याच्यापेक्षा आपले कॉन्स्टंट स्पीड ठेवा, गाडीचे पण मेंटेन राहते गाडी, जास्त स्ट्रेच करणार गाडी काहीतरी हे होणार, त्याच्यापेक्षा आपलं निवांत चालवा, गडबड करायची नाही. बघा आता पलीकडून सगळं पॅक झालेलं आहे, म्हणजे येताना ट्रॅफिक आहे आपल्याला. आता हे कंटिन्यू राहतंय का कसं आहे काय माहिती, बघूया. कारण अजून 2-2.5 तास आहे आपल्याकडे परत येण्याकरता, 2-3 तास. तर 3 तासामध्ये काय होते, सॅटर्डे संडे आहेत, लोक बाहेर जातात फिरायला, मुंबईवाले लोक बाहेर निघतात, त्याच्यामुळं इकडं गर्दी असते जास्त.
ठीक आहे, कितीही मोठा रस्ता केला तरी हे असंच होणार आहे. गाड्या तर कंटिन्यू वाढतच चाललेले आहेत. बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. आलोय आपण इथे एअरपोर्टच्या इथं 1.5 किलोमीटर काहीतरी लांब आहे. आणि इथं एक साईडलाच मला CNG दिसला. छोटंसंच आहे सेंटर. CNG पण आहे, डिझेल पण आहे आणि गर्दी पण आहे. तर इथं थांबलो पटकन. CNGच्या रांगेमध्ये दोनच कॅब पुढे आहेत. तर CNG भरू आणि 4 ते 5 गाड्या बसेल, म्हणजे आपल्याला टेन्शन राहणार नाही. मग डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन वेट करू कस्टमरचा. आता फ्लाईट लँड व्हायला आणखी 25 मिनिटं आहेत आणि आपल्याला 3-4 मिनिटं लागतील इथं हार्डनं पोहोचायला. 5 मिनिटं पकडा एअरपोर्टला पोहोचायला. तर आपण बरोबर वेळेत पोहोचलोय, ना उशीर ना लवकर. तर हे बघू तुम्हाला दाखवतोय. इथं कंजेस्टेड आहे सगळं. रिक्षा पण त्याच्यातच, JCB पण त्याच्यातच. ठीक आहे, हरकत नाही. बघूया किती वेळ लागते. आलोय आपण पार्किंग मध्ये. आता इथं P5 ला थांबलोय आणि इथं असे खांबांना नंबर दिलेत. P5, 16C हे वेगवेगळे नंबर आहेत. माहिती न ओळखता येते पार्किंग कुठे आहे. तर आता मी थोडंसं मला वाटते वेगळ्या ठिकाणी थांबलोय. प्री पेमेंट काउंटर असं काहीतरी आहे. आता आपल्याला P5चं टोकन भेटलं होतं. आपण P5 ला आलोय. गाडी वगैरे चेक करतात तिथं आणि आपण कस्टमरला पण फोटो पाठवला की कुठं थांबलोय त्याचा, पोलचा. तर वेट करतो. ते म्हणले बॅग वगैरे लगेज वगैरे घेऊन येतो. तर ठीक आहे, त्यांना आपण मेसेज पण केलाय आणि इथलं पार्किंगचा फोटो पण पाठवून दिलाय की कुठं थांबलोय आपण, म्हणजे त्यांना सोयीस्कर जाईल. बहुतेक आपण एकदम एक्झिटच्या इथं थांबलोय. तर आता पार्किंग फुल होते. मला तिकडं काय कळलं नाही कुठं थांबायचं. तर कोण काय नव्हतं पण तिथं. सो मी जिथं मला जागा दिसली तिथं मी गाडी लावली, तिथला फोटो काढलाय, पाठवून दिला. 1 मिनिट फोन येते. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला सोडले आणि इथनं आपण आता घरच्या साईडला निघतो. येताना आपण मध्ये रेस्ट घेतला, एक स्टॉप घेतला होता फूड मॉलला. तर फूड मॉलला नाश्ता वगैरे केला त्यांनी. तर मी पण थोडासा नाश्ता आणि चहा वगैरे पिला, झोप नाही आली पाहिजे म्हणून, कारण हे सगळे झोपले होते. तर मी आपला चहा घेतला, फ्रेश झालो थोडासा आणि 10-15 मिनिटांमध्ये निघलो आम्ही. तर आता 4:19 कस्टमरला सोडले. गाडी चालली 292 आणि इथनं घर आपलं आहे 17 किलोमीटर. 17 म्हटलं तरी आपण 312 किलोमीटर आपली गाडी चालतीये. आणि सकाळचं 315 किलोमीटर गाडी चालते आपली. तर CNG भरला होता. 3 गाड्या CNG आहे, तेवढ्यामध्ये आपण घरी पोहोचू. जाता CNG भरून घेऊ आपल्या घराच्या तिथंच. आणि टोटल अर्निंग आपल्याला 250 रुपये पार्किंग पडला तिथे एअरपोर्टला आणि येताना टोल वगैरे. तर असं टोटल आपलं 4,500 रुपयाचं अर्निंग झाले. त्यामधलं टोल वगैरे, टोल पार्किंग सगळं काढलं तरी 2,500 रुपये आपल्याला राहतील. तर ठीक आहे. तर इथनं आता मित्राचीच राईड होती आणि बघूया आता उद्या जर आपण गेलो तर ठीक, नाही तर उद्या आपण ऑफ घेऊ. तर बघू आता इथनं किती वेळ लागतो. इथं 20-25 मिनिटं लागतील मला घरी पोहोचायला. अशा प्रकारे आजची आपली पुणे मुंबई. आता ही आपल्या दुसरी राईड आहे. याच्या आधी पण सेम राईड आपण केली. त्याच कस्टमरला सोडला आणि त्याच कस्टमरला आणले परत. तर आपल्याला दोन्ही साईडचे पैसे भेटले. तर ठीक आहे, भेटूया उद्या.